दर्पण न्यूजच्या सांगली कार्यालयाच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय बाजीराव कांबळे साहेब, राज्याध्यक्ष, राज्य हिवताप निर्मूलन कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य तथा आरोग्य निरीक्षक राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कोल्हापूर, माजी उपाध्यक्ष व विद्यमान संचालक सराफ व्यापारी नागरी सहकारी पतसंस्था गुजरी कोल्हापूर, पदसिद्ध सदस्य राज्य सहकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटना शाखा कोल्हापूर. चंद्रे येथील श्री भैरवनाथ मंदिर परिसरातील पार्किंगमुळे भाविकांना अडचण. श्री भैरवनाथ अखंड हरिनाम सप्ताह व पारायण सोहळ्यापूर्वी पार्किंग हटवण्याची मागणी. राधानगरी तालुक्यातील चंद्रे येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथ मंदिर परिसरात 4 व्हीलर 2 व्हीलर तसेच बैलगाड्यांचे पार्किंग करण्यात येत असल्याने भाविक भक्तांना मंदिरात ये-जा करताना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत असल्याची तक्रार ग्रामस्थातून व्यक्त होत आहे. मंदिरासमोर असलेल्या दीपमाळीभोवती लोखंडी बॅरिकेड उभारण्यात आले असून या ठिकाणी लहान मुले खेळत असतात, त्यामुळे एखादी दुर्घटना घडून मुलांना गंभीर इजा होण्याची शक्यता निर्माण झाली असल्याची चिंता पालकांकडून व्यक्त केली जात आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार 3 ते 4 वर्षापूर्वी लाखो रुपये खर्च करून मंदिरासमोर भव्य मंडप उभारण्यात आला होता. मात्र सध्या या मंडपामध्ये काही जणांकडून बैलगाड्या, मोटरसायकली तसेच 4 चाकी वाहने उभी केली जात आहेत. त्यामुळे मंदिर परिसराचे पावित्र्य बाधित होत असून भाविकांना दर्शनासाठी जाताना गैरसोय सहन करावी लागत आहे. काही दिवसांवर श्री भैरवनाथ मंदिरामध्ये पुरुषोत्तम मास निमित्त अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा 5 जून ते 12 जून अखेर सुरू होणार असल्याने मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होणार आहे. त्याआधी देवस्थान समितीने मंदिर परिसरातील हे पार्किंग तातडीने हटवून भाविकांसाठी मोकळी व्यवस्था करावी अशी मागणी आता ग्रामस्थांमधून जोर धरू लागली आहे. कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील. निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज.